पाय दुखत आहेत म्हणून विठू दुकानातच आडवा पडला होता. गुडघ्याच्या वाट्या जरा जास्तच दुखत होत्या. पाठ ओढून धरल्यासारखी झाली होती. पाठीचा मणका अधूनमधून कळ मारतच होता. विठूचा मुलगा सुभाष विठूचे पाय दाबत होता. आज त्याची अर्धी शाळा होती. शाळा सुटल्यावर तो दुकानात येऊन बसायचा. अचानक त्याचं लक्ष समोर गेलं. दुकानासमोरून एक केस वाढलेला माणूस चालत जात होता. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते. हे कपडे अतिशय मळलेल्या अवस्थेत. त्याला खूप माती चिकटलेली. तोंडावर भयानक दाढी वाढलेली. तो पुन्हा पुन्हा दाढी खाजवत होता. डोक्यावर वाढलेल्या केसानं त्याचं निम्म तोंड झाकून गेलं होतं. पण तो काहीतरी बोलत होता, पण कुणालाच काही नीट कळत नव्हतं. तो म्हणत होता, अन्यायाची मांडणी करणारी सगळीच सामुग्री जाळून टाकली पाहिजे. उरलेल्या मजकुरावर राख उमटेपर्यंत आपणच डोळ्यात तेल घालून पेटवली पाहिजे ही आग. आठवडे, महिने, वर्ष हे सगळं पुसून टाकलं पाहिजे. एक दिवस म्हणून सरळ सोड जगता आलं पाहिजे. रात्रीच्या उरावर बसलेले दिवस ओळखता आले पाहिजेत. बेवारस क्षणाच्या निर्मितीला चाप लावता आला पाहिजे. 12 राशींचा गुन्हेगार ठरवून माझी रास कोणती? माझ्या वाट्याला हे दुःख का? तुझी आणि माझी जर एकच रास असेल तर आपल्या बसण्या आणि उठण्याच्या जागा इतक्या भिन्न का? असे प्रश्न विचारून आसू ओढता आले पाहिजेत. डोक्यावर पाय देणारे लोक कोलता आले पाहिजेत. आपल्या जगण्या मरण्याचा त्यांना बोटभरही फरक पडत नाही. एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम अजून ताजी आहे. अजून संपला नाही अंगठे घेऊन अस्तित्वावर बोजा चढवण्याचा काळ. सुभाष विठूला म्हणाला, भाऊ, अरे हे येडं माणूस आहे ना, आमच्या शाळेच्या समोरच्या मैदानात असते आणि त्या मातीमध्ये काय बी लिहित असते. बाहेर गारवा सुटला होता. रेडिओवर बातम्या सुरू होत्या. आजच्या ठळक बातम्या. गरिबी निर्मूलन करण्यासाठी सरकार लवकरच नवीन योजना जाहीर करणार. तेलाच्या किमती नव्याने वाढल्या. सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी. बाजारपेठा फुलल्या. क्रिकेटच्या मैदानावर पाऊस पडल्यानं क्रीडा शौकीनांच्या उत्साहावर पाणी. बातम्या ऐकताना विठू पुटपुटला. नुसता येडेपणा आहे हो. गंगा बोलली, नंदा सांगत होती ती येडं लई हुशारीच्या गोष्टी करते म्हण. होय, मला बी 1-2दा म्हणली होती. येड्याचं बोलणं तिने एका कागदावर लिहिलंय बघा. असं थांब बघतो. विठूला नंदाच्या म्हणजे त्याच्या मुलीच्या मराठीच्या पुस्तकात तो कागद सापडला. त्याच्यावर वेड्याने केलेल्या नोंदी आहेत. अलीकडच्या काळात जगणं चिरडलं गेलंय. सांडलेल्या रक्ताची किंमतच उरली नाही. माणसाला पर्याय उभे राहिलेत. ही साधीसुधी गोष्ट नाही. याचं गांभीर्य तुम्हाला आत्ताच कळणार नाही. नोंद दुसरी. एकूण जगण्यात ढवळाढवळ वाढली आहे. याला बदल म्हणायचं, परिवर्तन म्हणायचं, लादलेली अपरिहार्यता म्हणायचं की सरळ सरळ गुलामगिरी. संभ्रमाच्या गाठी सोडवायला शंकेचं अणुकुचीदार नख वापरावं का? तिसरी नोंद. तर्काचा अर्क पिऊन गलेलठ्ठ झालेला इतिहास किती दिवस सहन करावा? की खरडावा नारळासारखा. खरं हाताला लागत नाही. खरं तर हाताला काहीच लागत नाही. एकूण जिंदगी हातवारे करण्यातच वाहत गेली आहे. काही प्रश्न अमृत प्राशन करून आलेले आहेत की काय असं वाटतं. कायम आहेत, चंद्र आणि सूर्यासारखे. एवढ्याशा मेंदूनं कशी उत्तरं शोधायची? अर्थात
उत्तर शोधणं म्हणजे प्रश्नाचं मरण असतं, मरण. प्रश्नांना मरणोत्तर पुरस्कार देऊ, पण प्रश्न मेले तर पाहिजेत. हे खरं की ते खोटं, हे बरं की ते वाईट, यावरही शहाणे लोक भांडत आहेत शतकानुशतके. या भांडणाला दीर्घायुष्य लाभो. वाचून झाल्यावर भयानक वाईट वाटलं. काहीतरी तळमळीने काम करत असताना कुणीतरी त्याला धोका दिला असावा आणि त्यातून हा वेडा भटकत हिंडत असावा असं वाटलं विठूला. नंदा ही विठूची मुलगी आहे. प्रिय बाबा, तुम्हाला मी लहानपणापासूनच भाऊ म्हणत आले आहे. खूप लहानपणी तुम्ही मला सायकलवर बसवून चक्कर मारत असायचा, ते सुद्धा खूप ठळकपणे माझ्यासमोर उभं राहत आहे. तुम्ही कपडे शिवत असताना मला मशीनवर बाजूला बसवलेला फोटो बघितला तेव्हा कितीतरी वेळ मी तो फोटो बघत बसले होते. तुम्हाला कुठलंच व्यसन नाही, तुम्हाला मोठेपणाची हाव नाही. तुम्ही शेती मातीत आणि पुस्तकात रमून जाता. सगळ्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करता. कुणी पैसे कमी दिले तर तुम्ही भांडण न करता समजदारीने दुकानदारी सांभाळता. तुमचं कितीतरी कौतुक करावं असं वाटतं. आई नेहमी सांगते की आमचा प्रेमविवाह झाला. कुणीही प्रेमात पडावं असंच तुमचं व्यक्तिमत्व. तुम्ही मला किती जीव लावता. मी झोपल्यावर कसं माझ्या डोक्यावरून हात फिरवता, हे सगळं आई मला सांगत असते. एकदा तुम्ही सहज बोलला होता आणि मी ते लिहून ठेवलं आहे. लेक. लेक बापाचा नाजूक धागा. या धाग्याची चिंता आणि या धाग्याचा गुंता बापाला आयुष्यभर सुटत नाही. हा नाजूक धागा बापाचं जगणं बळकट करत राहतो. सर मला म्हणाले होते, नंदा अगं ही तर कविता आहे. बाबा, तुम्हाला हे बारकं पत्र लिहिलं आहे. अशी कितीक पत्र लिहिली तरी मन भरणार नाही माझं. तुमची लाडकी लेक नंदा. भीमा पवार पैसे देणार नाही हे विठूला कळून चुकलं. पावसाळा डोळ्यात पाणी गोळा करू लागला. भरून आलेलं आभाळ त्याला ओझं वाटू लागलं. सरपंचाच्या कानावर ही गोष्ट घालावी असं त्याला वाटलं. म्हणून तो रात्र झाल्यावर सरपंचाच्या घराकडे निघाला. सरपंचाचं घर म्हणजे मोठा वाडाच. शिवाय सरपंचानं नवीन जागा घेऊन तिथं सिमेंटची 2 मजली इमारत उभी केली होती. दोन्ही घराकडे त्याची वर्दळ असायचीच. सरपंच वाड्यात पान खात बसला होता. विठूला बघताच म्हणाला, अरे विठू टेलर, ये ये असा. सरपंच, एक काम होतं. बोल की, काय काम काढलंस. सरपंच, ते भीमा पवाराच्या पोराच्या लग्नाची कापडं शिवली. मग कापडं उधार नेली त्यानं. पैसे दिले नाहीत का. ते म्हणला की कपडे बिघडलेत, पैसे देणार नाही. सरपंच बराच वेळ विचार करत बसला आणि विठूला म्हणाला, मी काय करू म्हणतोस. ते जरा पैसे काढण्याचं काय तर करा की. विठू, ती विरोधी गटातली माणसं आहेत. मग मला जास्त काय करता येईल असं वाटत नाही. असं म्हणू नका सरपंच. हे ते तुमचा व्यवहार आहे, मी काय बोलावं मधी. सरपंचानी हात झटकले. तेव्हा विठूला कळून चुकलं की पैसे मिळणार नाहीत, पण एक गोष्ट सहज साध्य होणार होती. ती म्हणजे पैसे बुडवले याची गावभर चर्चा मात्र होणार होती. आणि तसंच सुरू झालं. सकाळच्या कोवळ्या उन्हाखाली रेटून बसलेला खंडेराव गायकवाडानं विठूला हाक दिली. विठू, अय विठू. हां बोला खंडेराव. पैसे बुडवले का काय त्या भीमा पवारानं. होय होय,
लई कडू कारलं. किती बी साखर लाव की कडू ती कडूच. आता काय करावं. लाज नाही त्याला कष्टाचं पैसे बुडवताना. कशाची लाज खंडेराव. होय बाबा होय, खरं आहे तुझं. याला कुठली लाज. गोरगरिबाच्या मुंडीवर पाय देऊनच असली माणसं मोठी होत्यात. गावभर दबक्या आवाजात कितीही चर्चा झाली तरी त्याचा काही परिणाम त्या पवारवर होईल असं विठूला वाटलं नाही. 2-3 दिवस असेच गेले. घरात आपदा सुरू होती. विठू उठला. थेट भीमा पवाराच्या घरी जाण्यासाठी निघाला. त्याचा मित्र जगू चव्हाणसुद्धा त्याच्यासोबत निघाला. किती काम चुकलंय ते सोडून इतर तरी पैसे मिळवायचे हा विचार करून ते दोघे निघाले. जगू म्हणाला, चुकलेत कपडे असं म्हणलं तर रागाला येऊ नको. तू जरा दमानं घे बाबा. मग मी तिथं काय करायचं. काय नाही र. मग काय मोजकंच बोलू का. होय मोजकंच बोल तू. ते दोघेही भीमा पवाराच्या घरी गेले. भीमा पवार निवांत बसलेला होता. त्या दोघांना बघून जराही हलला नाही, पण म्हणला, या जगू चव्हाण या, बसा बसा. विठूला अनुल्लेखानं मारलेलं जगूच्या लक्षात आलं, पण तो धीरानं गप्प बसला. थोड्या वेळ कोणीच काही बोललं नाही. तुंबलेल्या पाण्यानं कुठून तरी वाट काढून पुढं जावं तसं विठू बोलला, पैलवान पैसे द्या की राहिलेलं. मी धंदेवाईक माणूस म्हणून गप हाय, नाहीतर जोरात भांडण केलं असतं, पण ते व्यवहार नियमात बसत नाही. सरळ चढाईची भाषा आहे का तुझी. तसं नव्हं. मग कसं. वातावरण तापत असलेलं बघून जगूनं मध्येच उडी घेतली. दोघांनाही शांत करत जगू म्हणाला, पैलवान पैलवान, 4 पैसे कमी ना जास्त देऊन टाका. कसं आहे, हातावरचं पोट आहे विठूचं, वरून धंदा बी कमी झाला आहे, आणि तुमचं काम तर लय होतं म्हण. सारं घरभार राबलंय बघा. त्याला नड हाय आणि दवाखाना बी लागलाय हो त्याच्या मागं. एवढं बोलणं झाल्यावर भीमा पवार उठला. कमरेला बांधून ठेवलेली एक किल्ली बाजूला काढून घेतली आणि मधल्या खोलीत जाऊन तिजोरी उघडली. त्यातल्या काही नोटा काढून घेतल्या. तोंडातला थुका हातावर घेऊन 1दा-2दा नोटा मापल्या आणि विठूच्या हातात दिल्या आणि म्हणाला, विठू 200-400 कमी आहेत. कपडे बिघडली होती की त्याचे कापले बघ पैसे. विठूनं मान हलवत ठीक आहे एवढंच म्हणलं. थोड्या वेळ काही कमी जास्त इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून जगू आणि विठू घराबाहेर पडले. असंच वर्ष निघून गेलं. सण उत्सव आले आणि गेले. दिवस ढकलून आठवडे गेले. आठवडे गोळा होऊन महिने, डझन महिने झाले की पुन्हा वर्ष. विठूचा धंदा बंद पडायला आला होता. गावात अजून एक रेडीमेडचं कपड्याचं दुकान आलं होतं. भीमा पवारानं आणलं असं लोक म्हणत होती. गावातली लोक आता रेडीमेड कपडे वापरत होते. विठू आता फक्त बटवे, झेंडे, उसवलेली कापडं शिवण्यापुरताच मर्यादित होता. विठूच्या दुकानाला 15,000 रुपये भाडं होतं आणि लाईट बिल तर वेगळंच. एका दिवशी दुकान मालक इंगळे मास्तर आले आणि म्हणाले, विठू भाडं जमा कर की बाबा, बाकी हाय बरंच अजून. आता मास्तर जरा धंदा कमी झालाय हो, देतो की जरा सवडीनं. अरे अजून किती दिवस सवड देऊ. मला बी पोरग पैसे मागतंय, नाहीतर मागितलं नसतो. एवढं महिना थांबा की
लवकर दे, नाहीतर महिने वाढल्या तसं भाडं वाढत जाईल बघ. होय होय, आधी येतो लवकरच. हां, आता मला पुन्हा मागायला भाग पाडू नको. आपलं आयुष्य चिंध्यासारखं झालं आहे. धड जपता येईना, न धड फेकता येईना. अवघा देह म्हणजे लांब लचक चिंधी झालाय जणू. फाटलेली परिस्थिती शिवता शिवता थकून गेल्यावानी वाटायलंय. सगळ्या जगण्यावर ठिगळ लावलेलं ठळक दिसायलंय. अजून किती दिस फाटका खिसा शिवता येत नाही, ठावं नाही. येळेचं मोजमाप नीट घेता आलं असतं तर आज असं आभाळ फाटलं नसतं. शेवटी विठूनं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. बापू, तात्या, रघु चहावाला सगळे बघत होते. दुकानातल्या वस्तू बाहेर काढत असताना विठूच्या डोळ्यात पाणी गोळा झालं होतं. सगळे गपचिप उभे होते. कुणाला काय बोलावं कळत नव्हतं. विठूनं भरल्या डोळ्यानं दुकानाच्या उंबरठ्यावर माथा टेकला आणि उठला. त्याच्या बापाची सगळी हयात याच दुकानात गेली आणि आता विठूचं बरंच आयुष्यसुद्धा याच दुकानात गेलं होतं. पोटभर भाकर दिली या जागेनं, पण आता काळ बदलला होता म्हणून ही वेळ आली होती. विठूनं सायकलवर मशीनचं मुंडकं ठेवलं, पाठीमागं कपड्याचं गठुडं बांधलं आणि ते घेऊन तो घराकडे निघाला. वा. सुई बोलू लागली तर म्हणेल, मला नीट सांभाळत नाही तुम्ही, नेहमी हरवून टाकता. मग मी तुमच्या हातापायाला लागले की माझ्याच नावाने खडे फोडता. एकतर माझा आवाज कमी, त्यातून तुम्ही ऐकत नाही, पण माझी गरज पडली की मात्र मोठमोठ्याने ओरडत सुटता. आजवर अनेक कपडे जोडून घेण्याचं काम करताना मला चांगलं वाटत आलं आहे. फाटलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा शिवण्यासाठी माझा वापर होत राहतो. हा अखंड प्रवासच मला आनंद देत राहतो. तुम्ही जपलं तर मी अनेक वर्ष जगू शकते, पण तुम्ही जमिनीवर टाकलं की मी गंजून नष्ट होते. तुमच्या हातात आहे नेमकं काय करायचं. एक धागा पतंगाला जुडला तर पतंग आभाळात उडतंय. एक धागा भोवऱ्याला गुंडाळला तर एका पायावर जमिनीवर फिरवतंय. एक धागा वडाला गुंडाळला तर नवरा बायकोच्या नात्याला बळकटी देतंय. एक धागा मनगटावर बांधला तर बहीण भावाच्या नात्याला बळकटी देतंय. एक धागा सुईत गेला तर ढिगारा चिंध्या एक करतंय. एक धागा सोन्याच्या मण्यात शिरला तर सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र तयार होतंय. धाग्याच्या गोष्टी सांगाव्या तितक्या कमीच आहेत. जेव्हा काय बी उरलं नाही असं वाटतंय तेव्हा धागा उरलेला असतंय. क्या बात है.